आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। उमराणे स्मार्ट मीटर विरोधात ग्रामस्थांचा यल्गार। सक्तीने बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसवण्याची मागणी। ग्रामपंचायतीने ठराव करण्याची ग्रामस्थांची विनंती। उमराणे गावात वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने राबवण्यात येत असून या मोहिमेविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्मार्ट मीटरमुळे विजेची बिले वाढत असल्याचा आरोप करत गावात सक्तीने स्मार्ट मीटर बसवू नयेत, तसेच आधीच बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे। स्मार्ट मीटरबाबत गावकऱ्यांमध्ये अनेक शंका आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। या मीटरच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। गावातील काही घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर विजेच्या बिलात वाढ झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। यामुळे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन गावात स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दर्शवणारा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच लोकमताचा आदर करून वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे। गावकऱ्यांच्या मते स्मार्ट मीटर योजनेअंतर्गत नागरिकांच्या शंका आणि प्रश्नांचे समाधान होणे आवश्यक असून त्यानंतरच कोणताही निर्णय घेण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे। उमराणेतील स्मार्ट मीटर प्रश्नामुळे ग्रामस्थ आणि वीज वितरण कंपनी यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली असून आता ग्रामपंचायत या मागणीवर कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। आज उमराणे गावामध्ये जे MSEB मार्फत किंवा सरकारमार्फत जे स्मार्ट मीटरची जबरदस्तीने बसवण्याचे जे काम सुरू आहे त्याच्या विरोधात आज स्मार्ट मीटर बंद करून पहिल्याचे रेग्युलर मीटर बसवण्यात यावेत म्हणून एक निवेदन देण्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ युवक वर्ग हे गोळा झालेले आहेत। तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की पहिल्यांदा जे मीटर येत होतं त्याच्यातून बिल 300-350 पर्यंत यायचं युनिटनुसार। आता काय व्हायला लागलं की पर सेकंडनुसार, पहिल्यांदा पर मिनिटनुसार होतं, तर पर सेकंडनुसार हे 60% लाईट बिल हे जास्त यायला लागलं। म्हणजे गोरगरिबांचा फार मोठा प्रॉब्लेम होत आहे। महिन्याला 2000-2500 हे रेसिडेन्शियल जे मीटर आहे त्या मीटरचं स्मार्ट मीटरचं बिल हे 2500-2500पर्यंत यायला, जे अगोदर 300-350 पर्यंत होतं। आणि कमर्शियलवाल्यांचं ते 6000, 7000, 8000पर्यंत लाईट बिलं येत आहे। तर जनतेनं काय लाईट बिलच भरावं का त्यांची उपजीविका करावी याबाबतचा फार मोठा प्रश्न उपस्थित आहे। त्याबाबत सरकारने कधी लक्ष दिलेलं नाही। याबाबतचे बरेच आंदोलन सगळीकडे झालेले आहे। जत असेल, माडगेळ असेल, कुमती असेल, या भागामध्ये सगळीकडे आंदोलन झालेलं आहे। त्याच्यावरती काही शासनाने कारवाई केलेली नाही। नवीन मीटर बसवलेले पहिल्याचे जुने मीटर आहेत ते आणून बसवावे असं सगळ्या ग्रामस्थांचं मत आहे। ती विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर समजून घ्यावे, अन्यथा याबाबतचं आंदोलन भविष्यामध्ये करण्याचा इशारा आम्ही सर्वांच्या वतीने देतो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।